हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणी ने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्रागिजन्मना देहोपपत्ते भूयस्तमेव प्रत्यपद्यत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्णाचा रुक्मिणीसह विवाह मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. त्यानंतर रुक्मिणी देवी यांच्यापासून जन्माला आलेल्या प्रत्यक्ष प्रद्युम्न हा मदनाचा अवतार त्यासंबंधीची कथा सांगताय. ज्यावेळेला रुक्मिणी ही प्रसूत झाली आणि तिला प्रद्युम्न झाला, परंतु रात्रीच तिच्या महालामधून सूतिकागृहामधून या प्रद्युम्नाला शंभरासुराने पळून नेलं. का तर प्रद्युम्न हा त्याचा वैरी, अर्थात पूर्वीचा जो मदन आहे, मन्मथ आहे, कंदर्प आहे, तो शंभरासुराचा वैरी होता आणि शंभरासुराला त्याच्यापासून मृत्यू होता. हे शंभरासुराला माहीत झाल्यामुळं भगवान गोपालकृष्णाला अर्थात रुक्मिणीपासून पुत्र झाल्याबरोबर रात्रीच त्यांनी मायावी पद्धतीने तो उचलला. शंभरासुराला सगळ्या प्रकारच्या मायेचं ज्ञान होतं, मायांचं ज्ञान होतं आणि याप्रमाणे मायावी रूपाने तो आला आणि गुप्तपणाने हा मुलगा पळून नेला. हा भगवान देहोपपत्तये भूय. ज्या वेळेला महादेवाच्या नेत्रामधून ज्वाला निघाल्या आणि महादेवांनी मदनाला जाळलं. ज्या वेळेला आपल्याला माहिती की महादेवाची परीक्षा घेण्यासाठी मदन आला, जिने मदन जाला असं आपण वर्णन महादेवाचं करतो, तेव्हा महादेवाने आपल्या डोळ्यातल्या अग्नीनं, क्रोधाग्नीनं त्या मदनाला जाळलं. म्हणून त्याला अनंग असं म्हणतात. ज्याला अंग नाही त्याला अनंग म्हणतात. तेव्हा असा हा अनंग झाला आणि मग तो शरण आल्यावर महादेवाने सांगितलं की तुला पुढचा जन्म भगवान गोपालकृष्णाच्या पोटी प्राप्त होईल आणि प्रद्युम्न या नावाने तू विख्यात होशील. याप्रमाणे आता तो जन्माला आला. तो जन्माला आल्याबरोबर शंभरासुरांनी त्याला सूतिकागृहामधून पळवलं. तम शंभराय कैवर्तो. आणि पळून नेल्यानंतर शंभरासुराला असं वाटलं की हे लहान लेकरू आहे, हे काय मला मारणार आहे असं म्हणून त्याला ठार मारायच्या ऐवजी त्यांनी त्याला समुद्रात टाकून दिलं. समुद्रात टाकलं तर समुद्रामध्ये एका माशाने त्याला गिळलं आणि माशाच्या पोटामध्ये अर्थात प्रद्युम्न अत्यंत तेजस्वी होता, भगवान गोपालकृष्णाचा पुत्र, त्यामुळे तेजस्विता त्याच्यामध्ये होती. माशाने गिळल्यानंतर तो मासा एका धीवराने पकडला, एका कोळ्याने पकडला. तो मासा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे, तेजस्वी आहे, हे पाहिल्याबरोबर तो म्हणाला आपण हे राजाला दिला पाहिजे. म्हणून शंभरासूर नावाचा जो राजा अर्थात त्याच्याकडंच पुन्हा हा मासा त्यांनी आणला आणि त्यांनी सांगितलं महाराज हे तुम्हाला उपायन आणलेलं. आता कोळ्याने आणलेलं ते उपायन राजाने पाहिलं, ते म्हणे ठीक आहे मुतपाकखान्यामध्ये घेऊन जा. स्वयंपाकघरामध्ये नेलं. तो मासा स्वयंपाकघरात नेला आणि ज्या वेळेला तो मासा चिरला त्यावेळेला त्याच्यातून एक बालक प्रगट झालं. त्याच वेळेला त्या शंभरासुराच्या घरी मदनाची पत्नी रती ही अत्यंत गुप्तपणाने वेगळं नाव धारण करून या ठिकाणी राहत होती आणि ती स्वयंपाकघरामध्ये काम करायची. तिला माहीत होतं की या ठिकाणी कधी ना कधीतरी आपला पती येईल, आपण त्याला सहाय्य केलं पाहिजे, म्हणून ती या ठिकाणी काम करत होती. तेवढ्यात तो मुलगा त्या माशाच्या पोटामधून पाहिल्याबरोबर सगळे आश्चर्यचकित झाले. त्यावेळेला नारदांची स्वारी त्या ठिकाणी आली. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारदाला कुठेही प्रवेश होता, ते अगदी या शंभरासुराच्या मुतपाकखान्यामध्ये अर्थात स्वयंपाकघरामध्ये आले
आल्याबरोबर नारद आपण ही मायावी रूपाने मायावती असं तिचं नाव तिने धारण केलेलं होतं, ही रती. त्या रतीला नारद गुप्तपणाने म्हणतात, हे रती, हा जो मुलगा आहे हा तुझा पती आहे, जो भगवान शंकराने जाळला, तो आता कृष्णाचा पुत्र म्हणून जन्माला आला. तेव्हा आता तू एक काम करायचं, याला सगळ्या विद्या शिकवायच्या, धनुर्विद्या शिकवायची, मायावी युद्धाची विद्या शिकवायची, कारण तुला सगळ्या विद्या पाठ आहेत. तेव्हा या सगळ्या विद्येचं ज्ञान त्याला करायचं आणि तो जेव्हा तरुण होईल, युवक होईल, त्यावेळेला त्याला हे सांगायचं की तुम्ही माझे पतिराज आहात आणि हा शंभरासूर आपला विरोधक आहे. याप्रमाणे सांगितलं नारदाने गुप्तपणाने आणि नारद निघून गेले. साच कामसे वै पत्नी रतीर नाम यशस्विनी. त्याप्रमाणे त्या रतीनं, मायावतीनं या मुलाचं संरक्षण केलं, त्याचं लालन केलं, पालन केलं. थोडा मोठा झाल्याबरोबर दररोज ती त्याला गावाच्या बाहेर घेऊन जायची आणि गुप्तपणाने सगळ्या विद्या शिकवायची. याप्रमाणे तो सगळ्या प्रकारच्या विद्येमध्ये, धनुर्विद्या, त्याचप्रमाणे गदायुद्ध, ह्या सगळ्यामध्ये तो तयार झाला आणि मायावी युद्धामध्ये देखील तिने त्याला तयार केलं. कामदेवम शुशुंबुध्वा चक्रे स्नेहम तदार्भके. आणि अशा पद्धतीने 10, 15, 16 वर्ष झाली. 16 वर्षाचा हा युवक झाला. एके दिवशी ती याला बाहेर युद्धाच्या सरावासाठी घेऊन गेलेली असताना एकदम तिच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला. तेव्हा हा प्रद्युम्न, आता त्याला काय माहित होतं, तो बालक म्हणून तो तिच्याकडे पाहत होता, आई म्हणून पाहत होता. एकदम तो म्हणला, अगं आत्तापर्यंत तू माझी आई म्हणून माझं लालन केलं, पालन केलं, माझं शिक्षण केलं, पण आता मात्र तुझं वागणं बदललंय. वर्तसे कामिनी यथा. अगदी पत्नीप्रमाणे तू माझ्याकडे बघून लाजू लागलीस, हे कसं काय? जनायामास नारीणाम वीक्षितानं संभ्रमम. तो संभ्रमात पडला. असं पाहिल्याबरोबर ती म्हणाली, महाराज अहो आपण माझे पतिराज आहात. आपण जोपर्यंत लहान होतात, युवक नव्हतात, तोपर्यंत मी तुम्हाला हे शिकवलं, पण आता मला नारदाने सांगितलं की तुम्ही कृष्णापासून जन्माला आलेला आहात, तुम्ही मदन आहात आणि मी तुमची पत्नी रती आहे. हे पाहिल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं. या ठिकाणी इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स नावाचा एक प्रकार आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि इडिपस कॉम्प्लेक्स हे इंग्रजीमध्ये 2 कॉम्प्लेक्सेस त्यांनी म्हटलेले आहेत. तेव्हा या प्रकारे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचा आविष्कार यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. कारण आपल्या मुलाकडे जेव्हा रतिभावनेने तिने पाहिलं, हा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचा आविष्कार आहे. मुलाला आईचं आकर्षण आणि मुलीला बापाचं आकर्षण असतं. याप्रमाणे ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्याकडे सुद्धा आपण इडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स या पद्धतीने बघू शकतो. हा इडिपस कॉम्प्लेक्सचा प्रकार आहे. इडिपस कॉम्प्लेक्स म्हणजे काय? आई आणि मुलगा यांच्यामध्ये असलेलं सुप्त आकर्षण, ज्याला इडिपस कॉम्प्लेक्स असं म्हणतात. हे इंग्रजीमध्ये इडिपस रेक्स नावाचं एक नाटक आहे ग्रीक ट्रॅजेडीमध्ये. त्याच्या अनुरोधाने अशा प्रकारचं विवरण आपल्याला करता येऊ शकतं. हा एक अर्थ आपल्याला यामध्ये मांडता येऊ शकतो. हे इडिपस कॉम्प्लेक्सचं उदाहरण म्हणून आपण याकडे बघू आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचं उदाहरण हे ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या निमित्ताने बघता येतं. मातृभाव मतिक्रम्य वर्तसे कामिनी यथा असं म्हटल्यानंतर रतीने हे सगळं सांगितलं आणि मग तो म्हणाला, ठीक आहे, काय हरकत नाही, आता मी सगळ्या धनुर्विद्येत प्रवीण झालोय, गदायुद्धात प्रवीण झालोय. आणि तिथूनच त्यांनी या शंभरासुराला आव्हान दिलं. शंभरासुराला म्हणाला, ए शंभरासुरा, चल माझ्याबरोबर युद्धाला. त्यालाही आश्चर्य वाटलं, मला युद्धाला कोण पुकारतो? आणि मग जेव्हा घनघोर युद्ध झालं, त्या गदायुद्धामध्ये शंभरासुराला याने ठार मारलं. माईक विद्या शंभरासुराने सगळ्या प्रकट केल्या, परंतु सगळ्या माईक युद्धामध्ये हा प्रवीण होता. सगळ्या प्रकारचे माईक युद्ध यांनी जिंकले आणि शंभरासुराच्या सगळ्या विद्या नष्ट करून टाकल्या. स शंभरम अभेत्य संयुगाय समाव भयत. आणि त्यानंतर मग शंभराचं शिर हे त्यांच्या धडापासून विलग्य केलं. त्याचे किरीट कुंडल खाली पडले आणि याप्रमाणे तिथं त्यानंतर विवेश पत्न्या नगनात आणि तिथून निघाले. आता शंभरासुराला ठार मारलं, आता इथं काही काम राहिलं नाही म्हणून तिथून निघाले आणि तिथून आकाश मार्गाने, आता आकाश मार्गाने जाण्याची विद्या नारदाने त्यांना प्राप्त करून दिलेली होती. त्याप्रमाणे आकाश मार्गाने जात 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 द्वारकेच्या तिथे आले आणि द्वारकेच्या तिथे आल्याबरोबर रुक्मिणी
वसुदेव, देवकी, कृष्ण हे सगळेच बाहेर गप्पा मारत बसले होते. आणि यावेळेला आकाशातून दोघं जण पती पत्नी पाहिले. प्रलंब बाहूम ताम्राक्षम सुस्मित रुचिराननम. प्रलंब बाहू होता, अगदी आजान बाहू, अत्यंत सावळ रूप होतं, सुंदर. अहो मदन असतो, मदनाच्या रूपाचं काय वर्णन करणार. अलंकार दागदागिने घातलेले आणि ही रती त्याच्यासोबत होती. या दोघांना पाहिल्याबरोबर अस्मरस्वत्वम नष्टम, एकदम वैदर्भी. रुक्मिणी म्हणू लागली, कृष्णा, अहो तुम्हाला आपला पुत्र जो नष्ट झाला, जन्मतःच नष्ट झाला, तो आठवतोय का? तो जे नष्ट झाला तो पुन्हा सापडलाच नाही आणि तुम्ही प्रयत्न केला नाही. असं म्हटल्यानंतर कृष्ण हसू लागले. एवढ्यात पाहणं, आकाशामधून जो दिसतोय ना तरुण युवक, तो तुमच्यासारखाच दिसतोय. आणि जेव्हा माझा मुलगा जर कदाचित जिवंत असता, आज 16 वर्षाचा असता, तर तो नक्की असा दिसला असता. एतत् तुल्यवयो रूपो यदि जीवती कुत्रचित. जर कुठे असेल तर तो असाच दिसत असेल. एवढ्यात वसुदेवही आले, देवकी आले. सगळे आश्चर्यचकित झाले आणि सगळे बघू लागले. एवढ्यात नारदाने सांगितल्याप्रमाणे या मदन आणि रती हे तिथून हळूहळू एकदम द्वारकेमध्ये उतरले. त्यांच्या समोर उभे राहिले. समोर उभे राहिल्याबरोबर पाया पडले दोघांच्या. कृष्ण आणि रुक्मिणीच्या पाया पडल्याबरोबर ते म्हणे, हे कोण आहे? मग श्रीकृष्णाने सांगितलं, अगा हा तुझाच मुलगा आहे, हा आपलाच मुलगा आहे. दंपती व परिश्वज रुक्मिणी मुदम्म, हा आपलाच पुत्र आहे, जो 16 वर्षापूर्वी तुझ्या सुतिका ग्रहामधून गेला, तो हा मुलगा आहे. असं पाहिल्याबरोबर तिला एवढा आनंद झाला. वसुदेव, देवकी, रुक्मिणी सगळे आनंदित झाले. आणि एवं मीमांसमारायण वदर देवकी सुता, याप्रमाणे एवढा आनंद. आणि म्हणे ही कोण आहे? ही म्हणले त्याची पत्नी आहे. आजकाल पद्धतच आहे म्हणे, फॉरेनला गेलं की लगेच तिकडून बायकोच करून आणायची. जो गेला तो बायको करूनच आला म्हणले. वा वा म्हणे, कलयुगामध्ये अशाच पद्धतीने स्थिती होणार आहे म्हणे पुढे. नष्टम प्रद्युम्न मायात माकड निद्वार कौकसा. सगळा आनंदोत्सव साजरा केला. त्या ठिकाणी सगळं द्वारका सजवली, सगळ्या प्रकारे तोरणं लावले आणि केळीचे स्तंभ उभे केले. सर्वत्र साखर पानं वाटले, सर्वांना गायी वगैरे दान केल्या. याप्रमाणे श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, एकदा घटना अशी घडली की सत्राजित हा कृष्णाच्या या द्वारकेमध्येच राहत होता आणि तो सूर्याचा परमभक्त होता. सूर्यानं त्याला एक मणी दिलेला होता. हा मणी याची पूजा केली म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सुवर्ण कमी पडत नव्हतं. एवढं सुवर्ण दररोज तो मणी या ठिकाणी देत असे. आणि याचबरोबर या रोगराई वगैरे काही त्या ठिकाणी प्राप्त होत नव्हती. तस्मै स्मै मणिं प्रादात, सूर्याने हा जो मणी दिलेला होता त्याला स्यमंतक मणी असं म्हणतात. तो मणी यांनी घातला आणि कृष्णाच्या राजसभेमध्ये आला. कृष्णाच्या सभेत आल्याबरोबर एवढे तेजस्वी दिसू लागले. कृष्णाला आश्चर्य वाटलं. कृष्ण म्हणे, कोण आले? सूर्यदेव आले का प्रत्यक्ष या ठिकाणी अश्विनी कुमार आले? कोण आले काही कळेना. मुष्टन गभस्ती चक्रेण, अहो कोण आहे? हो म्हणले, सूर्यदेव आहेत का मोठमोठे श्रेष्ठ दर्जाचे महात्मे आहेत? कोण आहे काही कळेना. एवढ्यात पाहिल्याबरोबर अरे हे तर सत्राजित आहेत. सत्राजिताने नमस्कार केला. म्हणले, वा वा, काय मणी हा! 160 तोळ सोनं रोज हा देत असे. त्यांनी वर्णन केलेले. ते म्हणतात, हे 160 तोळे सोनं दररोज प्राप्त होत असे, 8 भार असं त्यांनी म्हटले. याप्रमाणे दिने दिने स्वर्णभार नष्टो सुरती प्रभो. सगळीकडे दुर्भिक्ष कुठं नाही, कुठे दुष्काळ नाही, कुठे रोगराई नाही आणि सोनंही दररोज मिळायचं. कृष्ण त्या मण्याकडे बघून चकित झाले. म्हणले, असा मणी आमच्याकडं पाहिजे. असं म्हणल्याबरोबर सत्राजिताला वाटलं की कृष्णाच्या मनात काहीतरी काळं बेरं आलं. कृष्ण आपल्याजवळ काही ठेवेना, सगळं काही आपल्याजवळ असावं असं कृष्णाला वाटतंय. अहो एवढा मोठा सोन्याची नगरी आहे, एवढी द्वारका आहे, सगळ्या प्रकारच्या सिद्धी या ठिकाणी उपलब्ध आहेत. वरुणाने एवढे घोडे दिलेले आहेत, कुबेराने एवढी सगळी संपत्ती दिलेली आहे, तरी कृष्णाला माझ्या मनाचं आकर्षण आहे. काय कमाल आहे. कृष्ण हा वाकडाच आहे म्हणे मना पहिल्यापासून, काय चोरल सांगता येत नाही. कृष्णाची चोरी फार प्रसिद्ध होती. हा नक्की आपल्याकडून जबरदस्तीने तरी घेईल, नाही तर चोरून तरी घेईल. तो तसाच उठला आणि गप्प
न बोलता निघून गेला. तो निघून गेला घरी. त्याने आपला मणी देवघरात ठेवला. तेवढ्यात त्याच्या दुसरा भाऊ प्रसेन नावाचा होता. तो म्हणला, अरे मणी आपला देवघरात दिसतोय, आज आपल्या दादानी नेला नाही वाटतं. त्यांनी तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातला आणि तो निघाला. तो मृगया करण्यासाठी निघाला. आता मणी घालून कुठे मृगया करतात का? लग्नाकार्याला जावं, पण मृगया करण्यासाठी निघाला. आणि मृगया करता 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 त्यांनी सगळ्या रानामध्ये वनामध्ये फिरला. फिरता फिरता मृगया बेचारत वने, तिथे इतका प्रकाश पडायचा त्या मण्याचं आकर्षण सगळ्यांना. एक सिंह आला आणि सिंहाने याच्यावरती झाप घातली आणि तो घोड्यावर बसला होता. त्याचं घोडं त्या ठिकाणी मारलं, घोडं पाडलं. सिंहाने तो मणी उचलला, त्याच्या गळ्यातला घेतला आणि निघाला. सिंह तिथून निघाला अपश्यन् भ्रातरं भ्राता. आणि सिंह मणी घेऊन जात असताना एका अस्वलाने पाहिलं. हा वृक्ष म्हणजे अस्वल हे प्रत्यक्ष या ठिकाणी भगवान रामचंद्राच्या काळामध्ये असलेले जे जांबवान आहेत तेच हे होते. रामचंद्राच्या काळात होते, त्याच्या आधी वामनाच्याही काळात होते. वामनाच्या वेळेला त्यांनी भेरी वाजवल्याचा उल्लेख आहे भागवतामध्ये. म्हणजे वामनाच्या अवतारानंतर रामचंद्राचा अवतार आणि रामचंद्राच्या अवतारानंतर कृष्णाचा अवतार, हे 3 युगामध्ये होते. याप्रमाणे हे जांबवंत हे मोठे ताकदवान होते आणि अस्वल असं त्याचं स्वरूप. याप्रमाणे त्यांनी तो मणी पाहिल्याबरोबर त्यांनी सिंहाला ठार मारलं आणि मणी घेतला आणि आपल्या गुहेत आले. आपल्या गुहेत आल्याबरोबर अंधार होता गुहेमध्ये. त्या मण्याने सगळा प्रकाश पडला. सगळे आश्चर्यचकित झाले आणि तो मणी त्यांनी पाळण्यावरती लावला. आपल्या या ठिकाणी एक बाळ होतं, त्या बाळाचा पाळणा होता, त्या पाळण्यावरती लावला. आणि त्यांची मुलगी होती या जांबवती नावाची, ती या ठिकाणी पाळण्याला झोका देत होती आणि गाणं म्हणत होती. तिला त्या मण्याचं मोठं आकर्षण वाटलं. इकडे सगळीकडे चर्चा सुरू झाली. सत्राजित म्हटले, मणी गायब झाला, मणी कुठे गेला काही कळेना. असं म्हणतात की यावेळेला कृष्णाने हा चतुर्थीचा चंद्र पाहिला होता म्हणे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा चंद्र तेव्हापासून पाहत नाहीत का, आता आळ येतो चोरीचा. तेव्हा श्रीकृष्णाने त्या दिवशी पाहिला म्हणे. तेव्हा असा आळ कृष्णावरती आला आणि सगळे जण आता प्रत्यक्ष कोणी कृष्णाला म्हणले नाहीत, पण जपंजना हा कर्णोपकरणी लोकांच्या मनात काय चाललंय हे तोंडात येत असतं आणि तोंडातली वार्ता सगळ्या 4 लोकांमध्ये होते. याप्रमाणे एक जण बोलला, दुसरा बोलला, तिसरा बोलला. याप्रमाणे ही वार्ता श्रीकृष्णाच्या कानावर आली. भ्राता ममेत च्युत्वा करणे करणे जपंजना. कर्णोपकरणी ही जी वार्ता, जसं आपण म्हणतो की पिंपळाचं पान पडलं तर पिंपळ गाव जळालं, इथपर्यंत ही वार्ता चालत राहते. तेव्हा मणी अदृश्य झाला, मणी गायब झाला असं कुणीतरी म्हणलं, पण म्हणता म्हणता मणी कुणी कृष्णानेच घेतला असेल इथपर्यंत लोक संशय व्यक्त करू लागले. कृष्णाच्या कानावर आला, अरे काय मणी नाहीये आणि त्याचा आरोप माझ्यावर येऊ लागला, माझं यश या ठिकाणी कलंकित झालं. कृष्णाच्या कानावर आल्याबरोबर कृष्णाने सैन्य घेतलं. कृष्ण म्हणले, हा कलंक धुवून काढला पाहिजे, हे बरं नाही. मी मणी चोरला असं जर लोकांच्या मध्ये प्रसृत झालं तर आपली कीर्ती काय राहील. असो, बालपणी लोणी चोरणं वेगळं, पण मोठेपणी सुद्धा चोर अशा प्रकारचं नाव किंवा शिक्का हे बरं नाही. ज्याप्रमाणे आपल्याला काय कमी आहे. श्रीकृष्णाने सगळं युद्ध सामग्री बरोबर घेतली, सैन्य बरोबर घेतलं आणि निघाले. शोधत 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 वन उपवन पार करत करत निघाले. तिथे एक घोडा मरून पडलेला दिसला. अरे हा घोडा, हा प्रसेनाचाच घोडा आहे. प्रसेने मरून पडलेला दिसला. अरे इथं हा मणी नाही. मग पुढे पुन्हा शोधत राहिले तर त्या जमिनीमध्ये पावलं उमटलेली दिसली मातीमध्ये. ती पावलं सिंहाची होती. त्या पावलांचा माग काढत 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 रानामध्ये वनामध्ये किंवा अरण्यामध्ये पावलाचा माग काढतच जावं लागतं. तिथे काही पाट्या असतात थोड्याच. याप्रमाणे पावलाचा माग काढत काढत हे पावलं कुठं जातात त्याचा शोध घेतला. सिंहाच्या पावलाच्या माग जाता जाता पाहिलं तर सिंहही मरून पडला. अरे ही सिंहही नाहीये. मग आता इथून पुढे वृक्षाची अस्वलाची पावलं दिसू लागली. त्या पावलाच्या मागे जात 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 हे पावलं थेट गुहेपर्यंत आली. गुहेत गेले. आता गुहेमध्ये कृष्ण म्हटले, हे पहा गुहेत जायला काही जागा नाहीये, एकटा माणूस फक्त जाऊ शकतो. तुम्ही सगळं सैन्य मागे राहा, आतमध्ये अंधार आहे आणि सगळा
श्वास कदाचित निरोध होतो, श्वास घ्यायला जागा राहत नाही, ऑक्सिजन कमी पडतो, तेव्हा मी एकटा जातो, काय ते बघतो आणि येतो. सगळं सैन्य बाहेर थांबलं आणि कृष्ण आतमध्ये गेले. वृक्षराज बिलम भीम मंधेन तमसा वृतम. अंधार गुडूप होता. जात 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 पाहिलं तर एकदम प्रकाश दिसला. तत्र दृष्ट्वा मणी श्रेष्ठम. कृष्णाला तो मणी दिसला. अरे मणी आहे. आणि ती त्याची मुलगी पाळण्याला झोका देत देत, हा मणी तुझाच आहे, हा मणी तुझाच आहे, तुझ्याशिवाय कोणाचा नाही, असं म्हणत होती. अशा प्रकारचं गाणं गात होती. हर तुम कृतमतीस तस्मिन नवतस्तेर बखेल. आणि आपल्या मुलाला झोपवत होती, त्या लहान बाळाला झोपवत होती. तमपूर्वम नरम दृष्ट्वा. कृष्णाने पाहिल्याबरोबर माग पुढचा विचार केला नाही, एकदम त्या मण्याला हात घातला आणि तो ओढला मणी. म्हणून मणी तोडला. तो हातामध्ये घेणार एवढ्यात ही चिरचिर चिरचिर ओरडली. जांबवती चिरचिर ओरडल्याबरोबर तेवढ्यात जांबवान धावत आले. काय झालं काय झालं काय झालं म्हणून पाहिलं तर कोणीतरी मणी घेतोय. जांबवान मोठा ताकदवान होता. त्याच्या अंगावर केस असल्यामुळे त्याला मुष्टीप्रहारही बसत नव्हता, इतका ताकदवान. आणि त्याच्या मुष्टीप्रहार काही सोपे होते का? सगळ्यात जुना जांबवंत आहे रामाच्या काळात, सगळ्यात जुना, सगळ्यात हुशार, सगळ्यात ज्ञानी हा जांबवान होता. याप्रमाणे जांबवंत आणि गोपालकृष्णाचं युद्ध, द्वंद्व युद्ध सुरू झालं. द्वंद्व युद्ध म्हणजे मुष्टीप्रहार. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या मुष्टीप्रहाराने तो जर्जर होऊ लागला. कृष्णाच्या मुष्टीप्रहार वज्रप्रहार लागू लागले आणि वज्र निष्पेष परुषैर असं करत करत 1 2 3 4 28 दिवस युद्ध झालं. अरे 28 दिवस युद्ध झालं. चालू होतं. इकडे बाहेरचे लोक म्हणू लागले, काय कृष्ण जे आतमध्ये गेले ते काही आले नाहीत बाबा, आता काय करावं. कृष्ण कदाचित आतमध्ये गेले, ते गेलेच, परत आलेच नाहीत. सगळे लोक कंटाळले, किती दिवस वाट पाहतील. शेवटी श्रीकृष्णाची वाट पाहून हे परत आले आणि घरी येऊन सांगितलं द्वारकेत, कृष्ण काही सापडत नाहीत, कृष्ण जे गुहेत गेलेत तर त्यांचा काही पत्ता नाही. याप्रमाणे रात्रंदिवस युद्ध चाललं. अहो झोप सुद्धा नाही, जेवणही नाही, झोपही नाही. ते म्हणतात अगदी न थांबता न थकता 28 दिवस युद्ध चाललं आणि कृष्णाच्या मुष्टीप्रहाराने हा जरा जर्जर झाला. तो म्हणाला, एवढे मुष्टीप्रहार मी आतापर्यंत इतके 3 युग जीवन जगलो, पण अशा प्रकारची मुष्टी कोणाची खाल्ली नाही म्हणली. माझ्या एका मुष्टीप्रहाराने तर मोठमोठे पर्वत कोसळतात. क्षीण सत्व झाला. आता त्याला हात सुद्धा उचलेना, पाठ इतकी सडकून निघाली. त्याप्रमाणे डोकं, पाठ, पाय सगळे ठणकू लागले. अहो म्हणले, आणि आश्चर्यचकित झाला, कोण असेल हा? विष्णू प्रमा पुराण पुरुषम, भगवान रामचंद्र तर नसतील हे. म्हणून हात जोडले. म्हणजे आपण भगवान रामचंद्र आहात का? पुराण पुरुष भगवान श्रीरामचंद्र असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने आपल्या रामचंद्र याचं स्वरूप पंचायतन, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, मारुती हे सगळे प्रगट केले आणि त्याने हात जोडले. म्हणजे रामा तुम्हाला नमस्कार असो. आणि रामचंद्राची स्तुती केली. काल येता मीशा, भगवान आपण रामचंद्र आहात, तुम्ही का नाही सांगितलं मी रामचंद्र आहे? अहो मी तुम्हाला एवढी मुष्टीप्रहार केले, एवढं तुम्हाला मारलं, तेव्हा माझा किती मोठा अपराध झाला. यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, हा माझा कृष्णावतार आहे. राम मीच होतो आणि कृष्ण मीच आहे. सेतु कृत स्वयश उज्ज्वलिता च लंका. यावेळेला तो म्हणाले की रामा, अहो तुम्ही लंकेवरती आक्रमण केलं, एवढा समुद्रावरती हा सेतू तयार केला आणि या ठिकाणी हजारो राक्षसांचा वध केला. अशा रामचंद्रा तुम्हाला नमस्कार असो. आणि मग म्हण तो शरण आला, रामा माझं चूक झाली, मी तुम्हाला एवढे मुष्टीप्रहार केले, तुमच्यावरती आघात केले. ते म्हणे आता काय, युद्धाच्या वेळेला आघात करावेच लागतात. नाही म्हणे, असं नाही, तुम्ही जर सांगितलं असतं तर म्हणे मी तुम्हाला सन्मानपूर्वक दिला असता. इत्युक्त्वा स्वाम दुहितरम. मग आता हा मणी तर घेऊनच जा, पण आता माझी एक विनंती आहे. म्हणे काय? माझी मुलगी तुम्ही स्वीकारावी. आता आपलं नातं आपण करा आणि माझे जावई व्हा. कृष्ण म्हणल्यावर तुझी मुलगी म्हणजे ती अस्वलाची मुलगी झाली. म्हणले असू द्या, अहो तुम्हाला सगळे समान आहेत ना, तेव्हा अस्वलाची मुलगी असली तरी काय, माझ्या भक्तीचा हा एक
उपायन मी तुम्हाला देतोय. इत्युक्त स्वाम दुहितरम कन्याम जांबवती मुदा. आणि श्रीकृष्णाला ही जांबवती मुलगी त्याने अर्पण केली, तो मणी अर्पण केला. प्रत्येकाचे वेगवेगळे हेतू असतात. यावेळेला त्याला असं वाटलं की आता कृष्ण रूपामध्ये आता रामच आहेत, प्रत्यक्ष ईश्वरच आहेत, त्यांना आपली मुलगी द्यावी, नातंही करावं, आणि आता हा मणी मग आपल्या मुलीकडेच राहील, कारण शेवटी मुलगी दिली म्हणजे त्यांच्याच वंशामध्ये हा मणी राहील. म्हणून त्यांनी विचार केला, त्यांनी दिला आणि कृष्ण तिथून निघाले. त्या मुलीला घेऊन निघाले. आल्याबरोबर सगळ्या द्वारकेमध्ये लोक म्हणू लागले, हा कृष्ण आले, कृष्ण आले, कृष्ण आले. द्वारका सजवली आणि सगळे म्हणले, हो कृष्ण आले खरे, पण त्यांनी एक अस्वलीन आणली म्हणले सोबत. म्हणले अस्वलीन कशाला आणली हो? म्हणले ही अस्वलीची पत्नी, अस्वलीची मुलगी कशाला आणली? रुक्मिणी दारात उभी आली आणि तिने हातामध्ये निरांजन आणलं, कृष्णाला ओवाळलं. कृष्ण म्हणले हिला सुद्धा ओवाळ. म्हणले ही कोण? अस्वलीन, आणि तिला कशाला आणलं म्हणे तुम्ही? कृष्ण म्हणले, अहो तुला मनोरंजन करायला, खाजवायला, गुदगुल्या करायला नको का, हसवायला? म्हणले असं कुठं असतं का मला हसवायला? बाकीचे काही नोकर चाकर माझ्या मुली काही कमी आहेत का, दासी काही कमी आहेत का? आणि मग कृष्णाने सांगितली ही तुझी सवत आहे. अहो म्हणले सवत? तुम्हाला काय बायका मिळेनात काय? म्हणले कृष्णा. अहो म्हणले भक्तेच्छो पात्र दे आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करावी लागते. याप्रमाणे मग अदृष्ट्वा निर्गमम शौर्य प्रविष्ट बिलम जनाहा. त्यानंतर घरी भगवान आले म्हटल्यानंतर सर्वांनी स्वागत केलं आणि मग कृष्णाने तिला मानवी रूपामध्ये परिवर्तित केलं. अहो कृष्ण स्पर्श झाल्याबरोबर काय एक होत नाही. अहो ती अष्टवक्रा सरळ झाली, लक्ष्मीसारखी झाली, तर ही का नाही होणार मानवी रूपामध्ये? कथम प्रमृजा आत्मरजा हा. याप्रमाणे घटना घडली. इकडे श्रीकृष्णाने सत्राजिताला बोलावलं. सत्राजिता या. आणि सगळ्या सभेमध्ये लोक समोर असताना कृष्णाने तो मणी घेतला. हे पहा म्हणले तुमचा मणी आम्ही चोरला नव्हता, आम्ही घेतला नव्हता, तुमचा मणी तुम्हाला आम्ही देऊ लागलोय. असं म्हटल्यावर सत्राजिताला इतका वाईट वाटलं. तो खजील, त्याला पुत्र नव्हता. त्याने विचार केला की आपल्याला तर पुत्र नाहीये, आणि मग कृष्णाचं आपल्यामध्ये द्वेष कायम राहील, मत्सर कायम राहील, राग कायम राहील. हा राग निपटून टाकण्याचं एक उपाय आहे, आपण श्रीकृष्णाला आपली मुलगी द्यावी आणि जावाई करून घ्यावं, कारण मग त्याच्याशिवाय प्रेम निर्माण होणार नाही. बरं म्हणले आता. आणि दुसरी गोष्ट अशी की हा मणी मग पुन्हा आपल्या मुलीच्याच वंशामध्ये राहील. आपल्या मुलीला दिला म्हणजे असू द्या म्हणले, मुलाला काय मुलीला काय, शेवटी मुलगा आता नाहीच आहे. शेवटी सत्राजितांनी विनंती केली आणि सत्यभामा आपली त्याची मुलगी श्रीकृष्णाला समर्पित केली. याप्रमाणे सावधान कृष्णाचं आता सत्राजिताच्या मुलीबरोबर आणि जांबवंताच्या मुलीबरोबर थाटात लग्न संपन्न झालं. बहुवीर याचिताम शील रूपोदारी गुणान्विताम. याप्रमाणे श्रीकृष्णाने हा आपला अलौकिक अशा प्रकारचा पराक्रम सिद्ध केला. त्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इकडे त्या मण्याचं आकर्षण एवढं होतं सगळ्यांना की एकदा हा सत्राजित त्या ठिकाणी असताना श्रीकृष्ण हे दुसऱ्या गावी गेलेले होते. श्रीकृष्ण पांडवाकडे गेलेले होते त्यांच्या निमित्ताने, काही यज्ञाच्या कार्याच्या निमित्ताने. यावेळेला त्यांनी या सत्राजिताला ठार मारलं आणि यावेळेला शतधन्वा अक्रूर यांनी हे एकत्र आले आणि यांनी शमंतक मण्याचं हरण केलं. शमंतक मणी शतधन्वा अक्रूर यांनी पळून नेला. खरं म्हणजे अक्रूर यांनी प्रत्यक्ष नेला नाही, पण तो त्याचा सहभागी होता. आणि मग श्रीकृष्णाला इकडं कळालं. सत्यभामा रडत रडत आली आणि सत्यभामाने सांगितलं माझ्या वडिलांना ठार मारलंय. श्रीकृष्ण धावत धावत आले. कुणी मारलं? शतधन्वा त्यांनी मारलं. म्हणून श्रीकृष्ण शतधन्व्याच्या मागे लागले. शतधन्व्याजवळ मणी आहे का शोधलं. शतधन्व्याला ठार मारलं पण मणी काही सापडला नाही. शेवटी शोधत 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 मणी कुठे आहे याचा शोध घेत निघाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की वाराणसी काशीला तिथं ते गेले. काशीला गेल्याबरोबर यावेळेला मिथिला नगरीकडून गेले. बलराम दादाही सोबत होते. मिथिला नगरीमध्ये काही दिवस मुक्काम केला. या मिथिला नगरीत मुक्काम केल्यानंतर विदेहाच्या मिथिला नगरीत म्हणजे जनक नगरीत मुक्काम केला. यावेळेला बलराम दादा म्हणले कृष्णा आता तुझा पुढं, मी थांबतो जरा इथं.
आणि मिथिला नगरीमध्ये भगवान बलराम थांबले. या वेळेला दुर्योधन तिथे होते आणि दुर्योधनाला गदा युद्ध त्यांनी तिथे शिकवलं. याप्रमाणे दुर्योधन त्यांचा शिष्य झाला गदा युद्धामधला. बलराम दादा तिथं थांबले आणि कृष्ण काशीला गेले. तिथे गेल्यावर शोध घेतला आणि वृद्ध वचस श्रुत्वा असं वर्णन आहे. काही वृद्ध लोकांच्या कडून ऐकलं की काय हो, आता काशीमध्ये रोग नाही, राई नाही, काही होत नाही, लोक आजारी पडत नाहीत. अरे म्हणले असं कसं काय होतं, रोगराई का होत नाही? म्हणले अरे ज्या अर्थी रोगराई होत नाही त्या अर्थी मणी इथं असला पाहिजे. म्हणून श्रीकृष्णाने या वेळेला मणीचा शोध घेण्यासाठी काशीमध्ये मुक्काम केला आणि लक्षात आलं की अरे काशीमध्ये हा मणी असेल. भगवंतानी याचा शोध घेतला आणि शेवटी हा काशीमधून हा मणी ग्रहण केला. याप्रमाणे श्रीकृष्णाने अक्रूराला तो मणी आणला खरा. शमंतो को मणी श्रीमान विदुर पूर्वमे वनाहा. आणि सत्राजिताला ठार मारलेलं कळल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा परत आले. तो मणी आणला आणि मणी आणल्यानंतर अक्रूराला हा मणी प्रदान केला. पहा श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य आहे. कारण अक्रूराच्या मनात मण्याबद्दल आकर्षण होतं. कृष्णाला वाटलं राहू द्या, आता ज्याच्या मनामध्ये हे आकर्षण आहे मण्याबद्दलचं त्याला हे दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की एकट्या केवळ अक्रूराला एकांतात नाही दिला, सगळ्यांच्या समोर दिला. अक्रूर कृतवर्माच्या श्रुता शतधनुर्वधम. अक्रूर, कृतवर्मा आणि शतधन्वा असे 3 जण यांची गट्टी होती. याप्रमाणे श्रीकृष्णाने शतधन्व्याला मारलं आणि शेवटी कृतवर्म्याकडे हा मणी सापडला नाही आणि तो काशीमध्ये सापडल्यानंतर तो मणी मात्र त्याने अक्रूराला दिला. आणि त्यांची श्रीकृष्णाने सांगितलं की अक्रूरा हा मणी तुमच्या समोर घ्या. बिभ्रष्ट मणीला भूयस्तस्मै प्रत्यपद प्रभू. बलराम दादाच्या समोर पुन्हा बलराम दादाला वाटू नये की कृष्णाने मणी घेतला तो दिलाच नाही, म्हणून बलराम दादाच्या समोर हा अक्रूराला दिला. आता कृष्णाने हा मणी का दिला असेल बरं? हा मणी काय आज सापडत नाही. जो मणी आहे तो भारतामध्येच होता, परंतु तो मणी आता नाहीये. तो कुठे आहे, तो कोणता आहे, शेमंतक मणी म्हणजे नेमका कोणता मणी याचा अनेक लोकांनी शोध घेतला, त्याच्यावर अभ्यास झालेला आहे. पण त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याची पूजा जर झाली नाही तर हा मणी उलटतो, हा मणी तुमचं नुकसान करतो असं देखील आहे. त्यामुळं त्या मण्याला श्रीकृष्णाने आपल्याजवळ ठेवलं नाही, कारण आपल्याकडून पूजा होईल पण आपल्या पोराबाळाकडून होणार नाही. म्हणून श्रीकृष्णाने तो अक्रूराकडे दिला आणि तो आता असं म्हणतात की ज्याच्याकडे गेला तो त्या मण्याचं आकर्षण सगळ्यांनाच होतं. त्यांचे सगळ्यांचे राज्य नष्ट झाले असं वर्णन नंतरच्या अभ्यासकांनी केलेलं आहे. असो, याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते भगवान गोपाल कृष्णाने त्यानंतर एकदा पांडवांदृष्टो प्रतिभान पुरुषोत्तम. हा एकदा युधिष्ठिर, अर्जुन हे सगळे रथामध्ये बसलेले असताना एक यमुनेच्या तीरावरती एक तपस्विनी तपस्या करताना पाहिली श्रीकृष्णाने. कालिंदीच्या तीरावरती श्रीकृष्णाने अर्जुनाला पाठवलं, अर्जुना जा तिला विचार तुम्ही काय कशाची बसलात, कशाची तपश्चर्या करतात. अर्जुन म्हणले पण कृष्णा असू द्या ना, तुला काय करायचं? नाही विचार तर खरं. असं म्हणल्यावर अर्जुन गेले. अर्जुन म्हणले बाईसाहेब तुम्ही तपश्चर्या कोणासाठी करता? तुम्हाला लग्न करायचं असेल तर मी तयार आहे. ती म्हणली मला लग्न करायचंय पण मला लग्न कृष्णाबरोबर करायचंय. मी सूर्याची मुलगी आहे आणि मला कृष्णाबरोबर लग्न करायचंय. अहम देव सवितुर दुहितापती मी छती. लग्न करायचंय पण गोपाल कृष्णाबरोबर. असं म्हणल्यावर अर्जुन परत आले. कृष्णाला रथात बसल्यानंतर कृष्णाला म्हणले कृष्णा ही तुमचीच पत्नी होऊ इच्छिते, करा यांच्याबरोबर लग्न. आता तोपर्यंत काय अर्जुनाचं लग्न झालं नव्हतं. त्यावेळेला अर्जुनाला वाटलं कृष्ण लग्न तरी किती करतोय. अथोपयमे कालिंदीम स्तुत पर वृक्ष उर्जिते. याप्रमाणे कालिंदी बरोबर लग्न केलं. त्यानंतर अवंती म्हणजे उज्जैन देशचा राजा विंद आणि अनुविंद हे होते आणि दुर्योधनाच्या बाजूने होते. त्यांना असं वाटलं की मित्रविंदाला दुर्योधनाला द्यावं असं यांच्या मनामध्ये होतं. परंतु तिच्या मनामध्ये मात्र श्रीकृष्णाची इच्छा होती. त्याप्रमाणे भगवंतानी त्या ठिकाणी जाऊन स्वयंवरामध्ये जाऊन त्या मित्रविंदेला हरण केलं आणि तिच्याबरोबर लग्न केलं. ही कृष्णाच्या आत्याची मुलगी होती.
त्यानंतर नागनजिती ही सत्या, या सत्याबरोबर भगवंतांनी विवाह केला. नग्नजित नावाच्या राजाची मुलगी, तिला नागनजिती किंवा सत्या असं म्हणतात. यावेळेला 7 बैल, मोठे दुर्धर प्रकारचे बैल होते, जे कोणाचा वास आला तरी त्यांच्या अंगावर धावत असत. अशा 7 बैलाच्या नाकामध्ये एकदम व्यसन घालून हिला जिंकायचं होतं. हजारो राजे आले पण बैलाच्या समोर टिकले नाहीत. बैलाने शिंगाने त्यांना उडवलं. या वेळेला भगवान गोपालकृष्ण हे तर गोपालच आहेत, त्यांना सगळं माहित आहे. तेव्हा लहानपणी गायीबरोबर बैलाबरोबर खेळलेले, बैलाच्या पाठीवर थाप कशी मारावी आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित कसं करावं त्यांना माहित आहे. याप्रमाणे कृष्ण गेले आणि 7 बैलाच्या नाकात एकदम व्यसन घालून भगवंतांनी तिला जिंकलं. मोठा आनंद झाला. सगळीकडे वाद्य वाजू लागले. कृष्णाला मोठमोठ्या प्रकारचे वस्त्र, प्राभरण, अलंकार, दागदागिने सगळं अर्पण केलं. दशधेनु सहस्राणी 10,000 गायी भगवंताला अर्पण केल्या. त्याचप्रमाणे तेवढ्याच स्त्रिया, दासदासी आणि युवतीनाम 3,000 3,000 दासी अर्पण केल्या. त्याचप्रमाणे अलंकार, दागदागिन्यासह नवनाग सहस्राणी, त्याप्रमाणे 9,000 हत्ती दिले, 9 लाख रथ दिले, 9 कोटी घोडे दिले आणि 9 अरब सेवक हे भगवंताबरोबर त्यांनी पाठवले. इतक्या लोकांना भगवंतासोबत आंदण म्हणून पाठवलंय. दंपती रथमारोप्य आणि श्रीकृष्ण तिथून नागनजिती बरोबर लग्न करून निघाले. त्यानंतर भगवंतांनी श्रुतकीर्ती बरोबर लग्न केलं. श्रुतकीर्ते सुताम भद्राम उपयेमी पितृष्वसुहू, ही श्रुतकीर्ती ही कृष्णाची आत्याच होती. श्रुतकीर्ती श्रीकृष्णाची जी आत्या होती तिची ही मुलगी कैकय देशची आणि तिचं नाव भद्रा होतं. त्या भद्रेबरोबर भगवंतांनी लग्न केलेलं आहे. आणि श्रुतकीर्ती ही जी आत्या होती कृष्णाची, तिची मुलगी भद्रा ही कैकय देशची, तिच्याबरोबर भगवंतांनी विवाह केला. त्यानंतर लक्ष्मणाबरोबर विवाह केला. मद्र प्रदेश या ठिकाणची कन्या ही लक्ष्मणा होती. दिसायला मोठी सुंदर होती आणि ज्याप्रमाणे गरुडाने अमृताचं हरण केलं तसं भगवंतांनी एकट्याने हिचं स्वयंवरामध्ये हरण केलं. ज्याप्रमाणे लक्ष्मणाबरोबर लग्न केलं. हा मत्स्यभेद करण्याचा या ठिकाणी पण केलेला होता. यावेळेला अर्जुन सुद्धा आले. या ठिकाणी लक्ष्मणेने जेव्हा पुढे 11व्या स्कंदामध्ये, दशमस्कंदात शेवटी जेव्हा विवरण केलेलं आहे, प्रत्येकाने आपलं लग्न कसं झालं हे सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला हिने सांगितलं की अर्जुन सुद्धा आले होते, परंतु अर्जुनाला मत्स्यभेद करता आला नाही, तर कृष्णाने मात्र सहज हा मत्स्यभेद केला. त्यानंतर अशा पद्धतीने श्रीकृष्णाचे आता 8 विवाह संपन्न झाले. आता ते म्हणतात, राजोवाच यथा तो भगवता भौमो येन च यथा स्त्रिया निरुद्धायत विक्रमम शार्ग धनवनः. भौमासूर नावाचा एक मोठा असुर, तो कोणापासून झाला होता? भगवंतापासूनच झाला होता. जेव्हा भगवंतांनी पृथ्वीला वरती आणलं आणि ज्या राक्षसाचा वध केला, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष, त्यापैकी हिरण्याक्षाचा जेव्हा वध केला त्यावेळेला भगवंत चिडले होते, रागावलेले होते, क्रुद्ध झालेले होते. अशा वेळेला पृथ्वीबरोबर त्यांचं जे लग्न झालं त्यापासून जो पुत्र झाला तो हा नरकासूर किंवा भौमासूर. भूमीपासून झाला म्हणून भौमासूर. अत्यंत दुष्ट होता. त्याला 1,00,000 स्त्रियांच्या बरोबर एकदम विवाह करायचा होता. त्यामुळे या सगळ्या स्त्रियांना त्यांनी जायचं, अपहरण करायचं आणि बंदिवासात आणून टाकायचं. त्याप्रमाणे इंद्राच्या या ठिकाणी इंद्राचं छत्र त्याने हरण केलं. आदितीची कुंडलं हरण केली आणि प्राग ज्योतिषपूर हे त्याचं नगराचं नाव. या प्राग ज्योतिषपूर नगरामध्ये तो राहत होता. सगळ्या बाजूनी त्यांनी दुर्ग स्थापन केलेले होते. जलदुर्ग म्हणजे आतमध्ये कोणी येऊ नये अशा प्रकारची कडेकोट व्यवस्था केलेली होती. आधी पाण्याचा एक परकोट होता, त्यानंतर खंदक होते, त्यानंतर काट्यांचा परकोट, त्यानंतर अग्नीचा परकोट, असे वेगवेगळे परकोट होते आणि शस्त्राधारी अशा प्रकारचे सैनिक बाजूला उभे केले होते. कुणीही आतमध्ये कोणाचाही रथ येऊ शकत नाही, घोडा येऊ शकत नाही. याप्रमाणे चक्रेण अग्निम जलम वायुम मुरपांशम तथासिना अशा पद्धतीने असे प्रकार तयार केलेले आणि मोठ्या थाटाने राज्य करत होता. मुरशयान उत्तस्तो दैत्य पंचशिराजलात. याप्रमाणे त्यांनी सगळ्या स्त्रियांचं हरण केलं, अपहरण केलं. इंद्राने प्रार्थना केली, महाराज हा भौमासुराने आमचं छत्र हरण केलेत, माझ्या आईचे कुंडला हरण केलेत
आपण तेवढं आमचे छत्र आणि कुंडल आणून द्या. कृष्णाने विचार केला की ह्या मुलींना देखील अपहृत केलंय, त्यांची सुटका केली पाहिजे. श्रीकृष्णाने आपल्यासोबत आता गरुडावर आरूढ झाले, रथात गेले नाहीत कारण रथात जाऊन उपयोग नव्हता. गरुडावर आरूढ झाले आणि यावेळेला सत्यभामेला सोबत घेतलं. सत्यभामा ही युद्ध कौशल्यामध्ये पटाईत होती, सत्राजिताची मुलगी होती आणि मुलगा नसल्यामुळे सत्राजिताने तिला सगळं युद्ध कौशल्य शिकवलेलं होतं. ज्याप्रमाणे गरुडावर बसले आणि त्या ठिकाणी गरुडावरून गेल्यामुळं सगळ्या प्रकारच्या या प्राकारांचा काहीच उपयोग झाला नाही. हे सगळे जे परकोट होते त्यांचा काही उपयोग झाला नाही. जलदुर्ग बाजूला पडले, अग्निदुर्ग बाजूला पडले, वायूचे दुर्ग बाजूला पडले, काटे कुपाटे खंदक सगळे त्याच्यावरून भगवान गेले आणि आतमध्ये गेल्याबरोबर दृष्ट्वा सभार्यम गरुडोपरी स्थितम, सूर्यासारखं तेजस्वी भगवंताचं रूप होतं. आकाशामध्ये वीज चमकावी त्याप्रमाणे भगवान आकाशात चमकू लागले आणि त्यांनी भौमासुराला आव्हान दिलं, भौमासुरा युद्धाला ये. तद भौम सैन्यम भगवान गदाग्रजो. भौमासुरांनी सगळे सैनिक पाठवले, सगळ्या सैनिकांबरोबर भगवंताचं युद्ध सुरू झालं. भगवान आकाशात आणि हा खाली होता, खाली युद्ध चालू होतं. त्या आकाशामध्ये भगवंतांनी गरुडाच्या पंखाने सगळ्या प्रकारच्या सैनिकांचे हे सगळे जे शस्त्रास्त्र ते नष्ट केले आणि उह्यमान सुपर्णेन पक्षाभामिघ्नता गजान, त्याच्या पंखाने सगळे शस्त्रास्त्र नष्ट केले आणि सगळं सैन्य विस्कळीत करून टाकलं. तम भौमा, मग स्वतः भौमासूर युद्धाला आला आणि भगवंतांनी आता विचार केला की आता आपण आपल्या, लोक म्हणतील आपल्याच मुलाला मारलं यांनी, पूर्वीच्या जन्मातला का असे ना पण आपलाच पुत्र आहे. पण भगवंताला पुत्र वगैरे पौत्र हा प्रकार नसतो, ते सगळ्यांपासून अलिप्त आहेत. पण तरी सुद्धा दोष कशाला, म्हणून त्यांनी हिला सांगितलं आपल्या पत्नीला आणि तिला सांगितलं की तू सत्यभामे या ठिकाणी आता धनुष्य चालव. सत्यभामेने हातात धनुष्यबाण घेतला आणि ताबडतोब या भौमासुराचा छेद केला आणि नाकंपतया विद्धो माला हत विपाहा, ज्याप्रमाणे एखादा पर्वत कोसळावा त्याप्रमाणे हा कोसळला. आणि शूलम भौमोच्युतम हंतु माद देवीधोत्तम, त्यांनी शूल मारला परंतु काही उपयोग झाला नाही. कुंडलासह किरीटासह या सत्यभामेच्या बाणाने तो खाली पडला. ततश्च भोः कृष्ण मुपेत्य कुंडले, श्रीकृष्ण खाली उतरले, खाली आले. एवढ्यात भूमी आली, जमीन आली, कारण तिचा पुत्र होता ना. तिने हात जोडले, भगवंता नमस्ते देवदेवश शंख चक्र गदाधर. हे भगवंता तुम्हाला नमस्कार असो, तुम्ही देवदेव आहात, तुम्ही शंखचक्र गदा धारण करणारे, भक्तेच्छो पात्र रूपाय, भक्ताच्या इच्छेप्रमाणे आपण रूप धारण करता. या ठिकाणी शब्द वापरलाय, भक्तेच्छो पात्र रूपाय. भक्ताची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही रूप धारण करता. तुमचं रूप हे भक्ताच्या इच्छेवर ठरतं. भक्त आपल्या मनाप्रमाणे भगवंताला भजू शकतो. याप्रमाणे परमात्मा नमोस्तुते आणि तुम्हाला नमस्कार असो म्हणून या ठिकाणी भूमीनं प्रार्थना केलेली आहे. या वेळेला भगवंतांनी तिला आशीर्वाद दिला. तस्य आत्मजोयम तव पादपंकजम, तुमच्या पादपंकजाची सेवा मला नित्य घडावी म्हणून तिने हात जोडले. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इत्य भूम्यार्थितो वाग्भैर भगवान भक्ती नम्रया. भगवंतांनी मग ह्या सगळ्या राजकन्या ज्या बंदिस्त केलेल्या होत्या त्यांना सोडण्याची आज्ञा दिली. ज्याप्रमाणे 16,100 एवढ्या सगळ्या स्त्रिया होत्या. त्याचा मुलगा होता भगदत्त, त्याला बोलावलं, त्याला सांगितलं, भगदत्ता मी जरी तुझ्या या वडिलाला ठार मारलं असलं तरी राज्य मला नको, हे राज्य तुलाच राहू दे, तू राज्य सांभाळ, परंतु या मुलींची सुटका करून टाक. याप्रमाणे श्रीकृष्णाने या सगळ्या मुलींची सुटका केली. कारागृहातून सगळ्या मुली सुटल्या. सगळ्या मुलींचा जथ्थाचे जथ्था दिसू लागला. कृष्ण म्हणले, जा आता आपापल्या घरी, तुम्ही जिथून आल्या आहात, कुठून आलात आम्हाला तर माहीत नाही, तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरून आणलं, तुमचं अपहरण केलं, त्यांच्या घरी आपण जावं. या ठिकाणी तुम्हाला मुक्त केलंय म्हणून कृष्णाने सांगितलं. सगळ्या स्त्रिया रडू लागल्या. रडता कशासाठी, जाणं म्हणे आम्ही कुठं जावं, तुमच्या घरी. आता आमचं घर कोणतं राहिलंय म्हणे, आमचं घर कोणतंच नाहीये, कारण आता आम्ही जर घरी गेलो तर आम्हाला आमचे वडील स्वीकारायचे नाहीत, आम्हाला आमचे भाऊ स्वीकारायचे नाहीत, आम्हाला समाज स्वीकारणार नाही, कारण ते म्हणतील अहो हा राक्षसाच्या घरी राहिलेल्या मुली आहेत, ह्या या कदाचित दूषित झालेल्या असतील आणि या आमच्याबरोबर लग्न कोण करणार आहे, आमच्याबरोबर लग्न कोणी करणार नाही. शेवटी आम्हाला आड विहीर जवळ करावी लागेल, आम्हाला आत्मदहन करावं लागेल, नाहीतर
आम्हाला फाशी घ्यावी लागेल, तेव्हा आम्हाला या ठिकाणी मरण स्वीकारावं लागेल, तेव्हा त्यापेक्षा आम्ही तुमच्या पायाशी येतो, तुमच्या पायाला शरण आलोत. आणि येथ शरण आली या काही मरण असे, चक्रधरांनी म्हटलंय ना, येथ शरण आली या काही मरण असे. देवाला जो शरण येतो त्याला मरण असतं का? नाही. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितलं, ठीक आहे, आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही द्वारकेमध्ये जा. श्रीकृष्णाने सगळी रथाची योजना केली आणि मग भगदत्ताला सांगितलं, सगळ्या रथामध्ये घालून त्यांना द्वारकेमध्ये पाठवून द्या. याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या द्वारकेमध्ये ज्यांना आपली शेवटी यांना सुद्धा समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे. श्रीकृष्ण हा पहिला स्त्री मुक्तिवादी असं म्हटलं पाहिजे, की ज्यांनी स्त्रियांच्या व्यथा जाणल्या. श्रीकृष्ण काही कामी नव्हते किंवा स्त्रियांचे अभिलाषी नव्हते, परंतु त्यांची दुरवस्था होऊ नये म्हणून त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी, स्थान मिळावं म्हणून त्यांना प्रतिष्ठित करण्यासाठी श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर विवाह करण्याचं निश्चित केलं आणि त्यांना द्वारकेमध्ये पाठवलं. या वेळेला भगदत्तांनी ऐरावत कुले वांश, ऐरावताच्या वंशामधले चतुर्दंता तरुणस्पिना, 4 दात असलेले, ऐरावताचं वैशिष्ट्य असेल त्याला 4 दात होते, तेव्हा त्याच्या वंशामध्ये उत्पन्न झालेले अत्यंत वेगवान अशा प्रकारचे पांढरे स्वच्छ हत्ती, ऐरावत काळा नसतो, ऐरावत पांढरा स्वच्छ असतो, असे 64 हत्ती भगवंताला दिले. त्यानंतर त्याला रथ सज्ज केले, ऐरावत पाठवले, रत्न हार त्याप्रमाणे दाग दागिने हे सगळे भगवंताजवळ दिले आणि हे सगळ्या रथामध्ये घातले आणि द्वारकेला पाठवले. ता प्रायणो द्वारवतीम समवृषभिराहा. आणि नंतर गत्वा सुरेंद्र भवनम, चला म्हणले आता यांचे इंद्राचं छत्र आपल्याला द्यायचे, आदितीचे कुंडल द्यायचे. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने छत्र घेतलं, आदितीचे कुंडल घेतले आणि गरुडारूढ होऊन स्वर्गामध्ये प्रयाण केलं. स्वर्गामध्ये प्रवेश केल्याबरोबर इंद्राला बोलावलं, इंद्रा हे तुमचं छत्र तुम्हाला, हे आदितीचे कुंडल आदितीला द्या. पूजित स्त्री दशेंद्रेण, श्रीकृष्णाचं काय थाटात स्वागत केलं. यावेळेला इंद्रानी, सगळे देव आले, देवांनी नमस्कार केला, इंद्राने स्वागत केलं. आणि मग आता सुरुवातीला आपलं काम झालं की लोक गोड बोलतात, स्वागत करतात, गोड खायला देतात, पण स्वार्थ आड आला की मग मात्र एकदम फणा काढतात. ही सत्यभामा या स्वर्गाच्या या सगळ्या मध्ये बाग बगीचेमध्ये फिरत फिरत असताना तिला पारिजाताचा वृक्ष दिसला आणि ती कृष्णाला म्हणली, कृष्णा पारिजात आपल्या द्वारकेमध्ये पाहिजे, माझ्या महालामध्ये पाहिजे. कृष्ण म्हणले, घे मग. पारिजात वृक्ष उपटल्याबरोबर इंद्राला कळलं, पारिजात वृक्ष उपटला. अहो इंद्राने काही होकार दिला का लागली, इंद्र युद्धालाच आला. कृष्ण म्हणले, युद्ध कर, चल माझ्याबरोबर. सगळ्या देवांचा पराजय कृष्णाने केला. पराजय न करायला काय झालं, पण लोक पहा कसे गमतीदार आहेत. क्षणभर सुद्धा उपकार क्षणात मध्ये विसरतात. किती केलेले उपकार असू द्या दुसऱ्या क्षणी विसरतात. जोपर्यंत उपकार आहे तोपर्यंत या बसा बसा, मोठेपणा, कौतुक, वस्त्र प्रावरण, अलंकार, आणि थोडं स्वार्थाला धक्का लागला की अहंकार जागा होतो. चोदितो भार्योत्पट्टे परिजातम गरुत्मधी. आणि मग त्यांनी म्हटलंय, आरोप्य सेंद्रान विबुधान निर्जित्योपाजनन पुरीम. निर्जित्य, सगळ्या देवांना जिंकलं कृष्णाने, इंद्राला जिंकलं. मग आता घेऊन जाऊ का म्हणले, हो म्हणले घेऊन जा, आता आम्ही पराजित झालो. स्थापित सत्यभामाया. आणि तिथून गरुडाच्या वेगाने भगवान खाली आले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, रात्र झाली होती आणि तिच्या ग्रहाच्या समोर जे उपवन आहे, उद्यान आहे, तिथे श्रीकृष्णाने हे पारिजाताचं झाड लावलं. पारिजाताचं झाड लावलं तिच्या दारात, तिच्या उद्यानामध्ये. ती म्हणली, माझ्या उद्यानात लावलं. म्हटलं, तुझ्या उद्यानात. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने तिच्या उद्यानात लावलं खरं, पण ते तिरपं लावलं, वाकडं लावलं की त्याचे फुलं रुक्मिणीच्या दारात पडतील अशी योजना केली. त्याप्रमाणे सकाळी तिला वाटलं, सुगंध सुटला. अहो पारिजात सकाळीच फुलतो. सकाळी सूर्योदयाच्या प्राग टपटप टपटप टप फुलं पडली. पाहिल्याबरोबर रुक्मिणीने त्याचा गजरा केला आणि सकाळी 6च्या आत ती बरोबर खटखट खटखट दार वाजवत आली. सत्यभामा नुकतीच रात्री दमून थकून आली होती. एवढा युद्धामध्ये पराक्रम केला होता, स्वर्गात गेली होती, पुन्हा आली, त्यामुळे अंग दुखत होतं, झोपली होती. कोण आहे कोण आहे? अहो मी आहे बाईसाहेब. तिने पाहिल्याबरोबर म्हणले, तुम्ही? आणि तिने एकदम
डोकं बाजूला करून तिला समोर चेहरा न दाखवता आपला हा गजरा दाखवला. अरे बापरे, हा गजरा तुमच्या दारात फुलं पाहिल्याबरोबर ती म्हणली हे असं कसं काय झालं, पारिजातकाचं झाड माझ्या दारात आणि फुलं मात्र रुक्मिणीच्या दारात. याच्या अनम्य मग मात्र तणतण केली, कृष्णा असं कसं काय गेलं. कृष्ण म्हणले रात्र होती, मला काही दिसलंच नाही आणि तिरपा लागला असेल म्हणले. अहो कृष्ण मुळातच वाकडा आहे, तो पायात वाकडा आहे, तो कमरेत वाकडा आहे, तो मानेत वाकडा आहे, तो त्रिभंग आहे, त्याची चालच मोठी लोकांना कळणार नाही. सिद्धार्थ येतेन विग्रहीयते महा नहो सुराणांचं तमो दिगाढ्यताम अहो तो मुहूर्त एकच होईल नानागारषुता स्त्रिया. आणि मग सगळ्या स्त्रिया ज्या आणल्या होत्या त्या सगळ्या स्त्रियांना एके वेळेला उभं केलं आणि श्रीकृष्णांनी 16,108 रूप धारण केले आणि या वेळेला मोठ्या थाटामध्ये भगवंताचं लग्न पार पडलं. आता 16,100 स्त्रियांबरोबर भगवंतांनी एका वेळेला लग्न केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सावधान. याप्रमाणे आता श्रीकृष्णाचं रुक्मिणी बरोबर जो संवाद होईल आणि रुक्मिणी बरोबरचा झालेला संवाद हा खोटा प्रेमाचा कलह कसा होईल त्या संबंधीचं आणि इतर ज्या कथा आहेत त्या संबंधित विवरण उद्याच्या चिंतनामध्ये होईल. उद्या मात्र नियमितप्रमाणे 10 ते 11 या वेळेला पुराण होईल. कुंडली कवरते हर विठ्ठल सीता का